सोलापुरात अमोल बापू शिंदे आणि आमदार देवेंद्र कोठे आमनेसामने. ताकदीचा थेट हिशोब सुरू. शब्दांचे वार सुरू झाले आणि आता थेट ओपन चॅलेंज. शिवसेना विरुद्ध भाजप. सोलापुरात कोण जिंकणार हे ठरणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांना थेट आव्हान दिले. अमोल शिंदे म्हणाले, यापुढच्या काळात तुझी आणि माझी गाठ सोलापूर शहरात आहे. माझ्या भागात मतदारसंघात 100% ताकद आमची आहे. निवडणुकीला अवघे 4 दिवस शिल्लक असताना महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष उघडपणे समोर आलाय. शिंदे यांनी थेट भाजपवर आरोप करत म्हटलं की सोलापूरकरांनी याआधी काँग्रेस आणि भाजपची सत्ता पाहिली, पण पाणी प्रश्न सुटला नाही. लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, पण नळाला पाणी नाही. याच मुद्द्यावरून शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय, असा दावा अमोल शिंदे यांनी केला. ते पुढे म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते मैदानात दिसत नाहीत, कारण त्यांचे उमेदवारच कापले गेलेत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या नावावर मोठी मते असल्याचा दावा भाजपकडून होत असताना अमोल शिंदे यांनी पुन्हा एकदा थेट हल्ला चढवला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये मीच उमेदवार आहे. तुमचा उमेदवार तर आधीच मैदान सोडून गेलाय, असं खुलं आव्हान शिंदे यांनी दिलं. ही लढाई आता शब्दांची नाही, ही लढाई आहे ताकदीची. तुमची जेवढी ताकद आहे तेवढी लावा. मी माझ्या कार्यकर्त्यांसह मैदानात उतरलोय. आता प्रश्न एकच आहे, सोलापुरात सत्ता कोणाची, भाजप की शिवसेना? येणाऱ्या काळात मध्यची जागा धोक्यात. अमोल शिंदे विरुद्ध देवेंद्र कोठे, हे तर येणार काळच ठरवेल. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धगधगत्या राजकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.